नमस्कार। आज मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी शके 1934 अंगारकी चतुर्थी। सर्वप्रथम नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। फटाक्यांच्या आतिषबाजीत नववर्षाचं जल्लोषात स्वागत। संगीत भूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह 5 ते 8 जानेवारी दरम्यान। आणि नववर्षाच्या प्रारंभीच 95 वर्षांनंतर आलेला योग साधण्यासाठी गणेश भक्तांची गणेश मंदिरात गर्दी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। नववर्षाचं स्वागत कडाक्याच्या थंडीत मध्यरात्री फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात करण्यात आलं। यावर्षी दिल्लीतील बलात्काराच्या घटनेचं सावट नववर्षाच्या कार्यक्रमांवर होतं। अनेक युवकांनी यंदा नववर्ष साजरं न करण्याचा निर्णय घेतला होता। मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला होता। त्यानुसार अनेक ठिकाणी वाहन चालकांची श्वास विश्लेषकाद्वारे तपासणी केली जात होती। नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेषतः युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी खाण्याच्या विविध प्रकारापासून मनोरंजनात्मक कार्यक्रमांपर्यंतचं आयोजन केलं होतं। रिमिक्सवर फिरकत्या पावलांवर एकमेकांना शुभेच्छा देत नववर्षाचं स्वागत मध्यरात्री फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात करण्यात आलं। सरत्या वर्षाला निरोप देताना नववर्षाचं स्वागत करण्यासाठी केवळ लहान मुलंच नव्हे तर तरुणांसह वृद्धांमध्येही चढाओढ लागली होती। अनेक ठिकाणी सरत्या वर्षाचे पुतळे उभारण्यात आले होते। बरोबर 12 वाजता हे पुतळे जाळून सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला। नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांसाठी खरेदीची झुंबड उडाली होती। काही दारूंच्या तसंच मटण विक्री दुकानांमध्ये गर्दी झाल्याचं चित्र दिसत होतं। ठिकठिकाणी नववर्ष साजरं करून घरी परतणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेनं खास गाड्या सोडल्या होत्या। ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात नववर्ष स्वागतासाठी युवक युवतींचा सागर लोटल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। या गर्दीमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती। संगीत भूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह 5 ते 8 जानेवारी दरम्यान काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे। यामुळे नववर्षाच्या प्रारंभीच गायन वादन नृत्याची पर्वणी ठाणेकर रसिकांना अनुभवता येणार आहे। या संगीत महोत्सवाचं यंदाचं हे 19वे वर्ष असून संगीत समारोहाच्या उद्घाटन सत्रात नमन नटवरा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम होणार असून रामदास कामत, कीर्ती शिलेदार, सुरेश बापट आणि नीलाक्षी पेंढारकर बहारदार नाट्यगीतं सादर करणार आहेत। शनिवारी रात्री किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक गिरीश संजगिरी यांचं गायन होणार असून पहिल्या दिवसाची सांगता ज्येष्ठ सरोद वादक पंडित ब्रिज नारायण यांच्या सरोद वादनानं होणार आहे। रविवारी 6 जानेवारीला गिरीधर केतकर यांचं कथ्थक नृत्य, डॉक्टर दिलीप गायतोंडे यांचं हार्मोनियम वादन, पंडित मुकुंद मराठे आणि ज्येष्ठ गायक जीजी जोशी यांच्या शास्त्रीय गायनाचा लाभ रसिकांना मिळणार आहे। यंदा बालगंधर्वांची 125वी जयंती आणि गंधर्व नाटक कंपनीच्या शताब्दी वर्षाचं औचित्य साधून संगीत सौभद्र नाटकाचा प्रयोग या महोत्सवात पाहायला मिळणार आहे। रविवारी रात्री अजरडा घराण्याचे तबलावादक अक्रम खान यांचं तबला वादन तर गायिका सावनी शेंडे यांच्या सुश्राव्य गायनाचा आनंद रसिकांना लुटता येणार आहे। सोमवारी 7 जानेवारीला पद्मिनी राधाकृष्णन आणि सहकलाकार भरतनाट्यम नृत्यशैलीत शिवशक्ती बॅले सादर करणार आहेत। महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी आनंद भाटे यांचं गायन होणार असून समारोहाची सांगता ज्येष्ठ वादक नयन घोष यांच्या हस्ते होणार आहे। नववर्षाचं स्वागत प्रत्येक जण आपापल्या परीनं आणि पद्धतीनं करत असतो। मात्र रक्तानंद ग्रुप तर्फे दरवर्षी नववर्षाचं स्वागत रक्तदानानं करण्यात येतं। नववर्षाचं स्वागत पार्ट्या दारूंनी केलं जात असताना रक्तानंद ग्रुपनं मात्र गेली 18 वर्ष नववर्षाचं स्वागत रक्तदानानं करून एक वेगळाच पायंडा पाडलाय। रक्तानंद ग्रुपनं आतापर्यंत 21,000हून अधिक विनामूल्य रक्ताच्या बाटल्या दान केल्या आहेत। इंग्रजी सरत्या वर्षाला निरोप आणि येणाऱ्या नववर्षाचं स्वागत रक्तदानासारख्या पवित्र कार्यानं व्हावं यासाठी दरवर्षी हा उपक्रम आयोजित केला जातो।
शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या उपक्रमाची सुरुवात केली। यावर्षी शिवाजी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 335 जणांनी रक्तदान केलं। या रक्तदान शिबिरात 25हून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या 3 रक्तदात्यांचा रक्तकर्ण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। छेडछाड, विनयभंग, बलात्कार असे प्रकार सध्या वाढत चालले असून याला आवर घालण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण करण्याचं शिक्षण घेण्याची गरज संस्कार या संस्थेचे अध्यक्ष आणि माजी आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली। सध्या महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणात वाढ होत असून यावर नियंत्रण कसं आणता येईल या दृष्टिकोनातून एका मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। संस्कार आणि नौपाडा पोलिसांच्या सहकार्यानं ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयात शाळकरी मुलामुलींना या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आलं। त्यावेळी बोलताना केळकर यांनी ही गरज व्यक्त केली। विशेषतः मुलींसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। एखाद्या वेळेस छेडछाड अथवा तत्सम प्रसंग घडल्यास काय करावं, कशी काळजी घ्यावी याविषयी पोलिसांनी मार्गदर्शन केलं। स्वतःचं संरक्षण कसं करावं याची प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आली। एखादा प्रसंग समोर घडत असेल तर त्याला तोंड कसं द्यावं याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। छेडछाड, विनयभंग, बलात्कारासारखे प्रसंग घडल्यास तक्रार करायला घाबरू नये, निसंकोच तक्रार करावी। मुलींनी मिरची पूड जवळ बाळगावी आणि वेळ आल्यास त्याचा उपयोग करावा। कुणी छेडछाड करत असेल तर थेट प्रतिकार करावा। पोलिसांकडून याबाबत योग्य ते सहकार्य दिलं जाईल असं आश्वासनही पोलिसांतर्फे यावेळी देण्यात आलं। शाळा सुटताना पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी संस्कार या संस्थेतर्फे यावेळी करण्यात आली। ठाणे पोलीस आयुक्तालयात नववर्षाच्या पूर्वसंध्येवर मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या सुमारे 301 वाहन चालकांवर ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे। नववर्षाचं स्वागत करताना उत्साहाच्या भरात वाहन चालवून अपघातांना निमंत्रण देऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलं होतं। मात्र अतिउत्साही वाहन चालकांनी याकडे दुर्लक्ष केलं। वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात 31 डिसेंबरच्या रात्री श्वास विश्लेषक यंत्राच्या सहाय्यानं विशेष मोहीम राबवली। या मोहिमेत दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी अशी विविध प्रकारची वाहनं तपासण्यात आली। या मोहिमेत मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 301 वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून या वाहन चालकांकडून 6 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। वाहतूक शाखेच्या 16 विभागांतर्फे ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर अशा विविध भागात 75 ठिकाणी 16 श्वास विश्लेषकांद्वारे कारवाई करण्यात आली। यामध्ये ठाणे शहर 94, वागळे परिमंडळ 39, कल्याण डोंबिवली 98, भिवंडी 36 तर उल्हासनगरमध्ये 19 मद्यपींवर कारवाई करण्यात आली। इंधनाचे दर जरी वाढत असले तरी शहरातील वाहनांची संख्या कमी न होता वाढतच आहे। यासाठी वाहतूक सुरक्षेकरता वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांनी आज केलं। ठाणे वाहतूक पोलीस शाखेतर्फे रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलंय। आज या अभियानाचं उद्घाटन ठाण्याचे पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांच्या हस्ते झालं। त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। ठाणे पोलीस आयुक्तालयात 200 किलोमीटर लांबीचे रस्ते असून 15 लाख वाहनं आहेत। ही सर्व वाहनं एकाच वेळी रस्त्यावर आल्यास अंदाजे 5.5 किलोमीटर वाहनांची रांग लागू शकते। रस्ता अपघातात 78% वाहन चालकांची चूक असते। वाहतूक पोलीस आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्वसामान्य ठाणेकर घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या कर्तव्यावर हजर असतात आणि सर्व ठाणेकर पुन्हा आपापल्या घरी परत गेल्यानंतरच घरी जातात। यासाठी नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून त्यांना सहकार्य करावं असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांनी यावेळी केलं। आपण फक्त चर्चा करतो, प्रत्यक्षात कृती मात्र काहीच करत नाही। रस्त्यावरील वाहतूक पोलीस आपल्यासाठी रस्त्यावर आहेत याचं भान ठेवून त्यांना सहकार्य करा। वाहतुकीचे नियम शिक्षेच्या भीतीपोटी पाळण्यापेक्षा ते आपल्या सुरक्षिततेसाठी असल्याच्या दृष्टीनं पाळावेत असा संकल्पही आपण नवीन वर्षाच्या निमित्तानं करूया असं आवाहन सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं यावेळी केलं।
यावेळी वाहतूक शाखेतील पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. ठाणे वाहतूक शाखेनं 5 कोटी रुपये दंडापोटी वसूल केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली. रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीकरता एक भव्य फुगा, चित्ररथ आणि मॅस्कॉट झेब्रा यांचं अनावरण पोलिसांच्या हस्ते करण्यात आलं. यावर्षी रस्ता सुरक्षा अभियानाचं मुख्य उद्दिष्ट हे झेब्रा क्रॉसिंगचं पालन करा आणि पादचाऱ्यांचा सन्मान करा असं आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंगारकी असण्याचा 95 वर्षांनंतर आलेला योग साधण्यासाठी आज टिटवाळ्याच्या महागणपतीच्या मंदिराबरोबरच जिल्ह्यातील विविध गणेश मंदिरात श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी केली होती. टिटवाळा इथलं गणेश मंदिर जिल्ह्यातील महागणपती मंदिर म्हणून ओळखलं जातं. हा गणपती नवसाला पावतो अशी गणेश भक्तांची श्रद्धा असल्यामुळं अंगारक योग साधून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. पहाटे काकड आरती झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात काल मध्यरात्रीपासूनच टिटवाळा नगरी दुमदुमून गेली आहे. मध्यरात्रीपासूनच टिटवाळा गणपती मंदिराबाहेर दर्शनासाठी गणेश भक्तांच्या लांबलचक रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं. एरवी रात्री 10 वाजता बंद होणारं मंदिर अंगारकी निमित्तानं 24 तास दिवस रात्र दर्शनासाठी खुलं ठेवलं जातं. मध्यरात्रीही मुंबई ठाण्यातून येणाऱ्या रेल्वे गाड्यातून मोठ्या संख्येनं गणेश भक्त टिटवाळ्यात येत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाण्यातील कचराळी तलाव, जांभळी नाका तसंच उपवन येथील गणेश मंदिरातही गणेश भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यावर्षी 28 मे आणि 22 ऑक्टोबर रोजीही अंगारकी चतुर्थीचा योग आहे.